हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना शुभ सकाळ. आज तो दिवस आलेला आहे की ज्याच्यासाठी मी गावी गेलेली आहे. म्हणजे आज आमच्याकडे पालखी येणार आहे. त्याच्या आधी ना 2 घरं पालखी घेऊन झालेली आहेत. हा दुसरा घर आहे आणि तिसरा घर आमचं आहे. तर इथे बघा ह्या समोरच्या घरामध्ये ना काकी एकट्याच असतात, म्हणून त्यांनी ना हाक मारली की जरा आरती करायला ये म्हणून. तर कविताने कशी पटकन बांधावरनं उडी मारली आणि या समोरच्या घरामध्ये गेली की पालखी घरात जायच्या आधी दारामध्ये ना पाणी घालायचं असतं खुरांना आणि त्याच्यानंतर आरती करायची असते. तर इथे आरती वगैरे झालेली आहे आणि इथे समोर तुम्हाला दिसतोय की सचिननी घेतलेलं आहे, म्हणजे पालखी सचिननी घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर आता आता त्यांच्याकडे झाल्याच्यानंतर आमच्याकडे येणार आहे. तर इथे अशी तयारी करून ठेवायची असते. इथे आमची पालखी बसणार आहे, त्याच्यासाठी सतरंजी वगैरे हातरून घातलेली आहे आणि समोर चटया वगैरे घातलेल्या आहेत की जे येणार ना गावकर ती लोकं तिथे बसतील. तर ही रांगोळी जी काढलेली त्यांच्या साईशने काढलेली आहे. तर इथे मस्तपैकी सगळी तयारी झालेली आहे. तर इथे तुम्ही बघितलंत ना, मस्तपैकी देवघरामध्ये आता पालखीत बसून आमच्या घरामध्ये प्रवेश करणार आहेत. त्याच्यासाठी मस्तपैकी वाजत गाजत पालखी दारापर्यंत आलेली आहे. आता मनोहर आहे ना, इथे सगळं जे पालखी ज्यांनी खांद्यावरती घेतली त्यांचे पाय धुवायचे असतात आणि जी पालखी आहे ना त्याचे खूर असतात, ते खूर धुवायचे असतात पाण्याने आणि दुधाने. त्याच्यानंतर ना जी पण घरामध्ये लेडीज, आता मी नसली असली तर कविताने ना जे देव आहेत ना त्यांची अशी आरती करायची असते. जे समोर ज्यांनी खांदे लावलेत त्यांना टिक्के वगैरे लावायचे असतात. मी हे सेकंड टाईम करते, आधी केलेलं होतं पण माझ्या एवढं लक्षात नव्हतं. मी जेव्हा आरती वगैरे करत होते तेव्हा मला सचिन सांगत होता की वहिनी असं कर तसं कर, म्हणजे हळद पिंजर वगैरे घाल अशी आणि अगरबत्ती अशी दाखव. तर मग ते आता ज्यांनी आम्ही खांदे घातलेत ना त्यांना तो टिक्के वगैरे लाव आणि लगेच पटकन पुढे घरी जा. तर त्याने असं सांगितल्याप्रमाणे मी सगळं केलेलं आहे आणि फायनली आता आमची पालखी, आमचे देव घरामध्ये प्रवेश करत आहेत. तेथे तुम्हाला दाखवते मी की आमच्या देवाऱ्यामध्ये, म्हणजे ह्या पालखीमध्ये आमचे हे सगळे देव आहेत. भरपूर म्हणजे 11 देव आहेत, पण मला ना फक्त त्यातले सोमबा आणि केदारलिंग एवढंच मला देव माहिती आहेत. आता हे आहेत ना, हे खेळी आहेत. ते बाहेर ना जेव्हा देव घरात येतात ना, तेव्हा असे बाहेर काय कुठलं एक गाणं बोलतात, ते मला अजिबात माहिती नाही आणि मला येतसुद्धा नाही. इथे तुम्हाला दाखवतो सगळे गावकर बघा कसे बसलेले आणि आता आमच्या ह्या देवाची पूजा चाललेली आहे. हे जे एक काका आहेत ते सगळे घरामध्ये तांब्यामधून ना पाणी शिंपडण्याचं, प्रत्येक घरामध्ये जिथे उंबरठ्यात प्रवेश केला ना त्या घरामध्ये प्रत्येका घरामध्ये ना पाणी शिंपडतात, घर शुद्ध करतात आणि मग देवाची पूजा करायला घेतात. तर इथे मी आणि मनोहर बसलेलो आहोत पूजा करायला. मस्तपैकी धूप वगैरे दाखवतात आणि इतकं छान, इतकं प्रसन्न वाटतं ना. म्हणजे ज्या कामासाठी आपण आलेलो असतो, मुंबईहून गावाला आलेलो असतो, की म्हणजे इतकं वर्षभर ना आपण देवळात जाऊन, आपण जेव्हा पण गावी जातो तेव्हा ग्रामदेवतेला जाऊन आपण नमस्कार करत असतो. पण हा आजचा असा दिवस असतो ना की म्हणजे आपलं देव आपल्या घरात आपल्याला भेटायला येतात. प्रत्येक टायमाला आपण मंदिरात जातो, पण हाच दिवस आहे की आपल्या घरामध्ये आपल्याला देव भेटायला येतात म्हणून. त्याच्यानंतर देवाची इथे पूजा वगैरे केल्याच्या नंतर ना म्हणजे हळद पिंजर वगैरे घालून धूप वगैरे दाखवतात आणि इथे ना हे निशाण असतात. ते निशाण म्हणजे मी त्याची काहीच माहिती घेतलेली नाही आहे. तर फक्त हे सगळं सचिन सांगत होता आणि तसं तसं आम्ही करत होतो. सचिन गावी असल्यामुळे ना त्याला सगळी माहिती आहे की काय करायचं काय नाही करायचं, कारण का दरवर्षी ना त्याचं ते काम आहे आणि गावात असल्यामुळे त्याला बरीच माहिती आहे. तर इथे आता ते बाहेरचं जे निशाण आहे त्याचा हळद पिंजर वगैरे घालून तिथे नैवेद्य वगैरे दाखवायचं असतं, घंटा वाजून अगरबत्ती वगैरे दाखवायची असते आणि त्याच्यानंतर परत आता यायचं असतं ह्या घरामध्ये की जिथे आपले देव आहेत ना, पालखी बसलेली आहे तिथे जी पण ज्याची ज्याची ओटी असते त्याची त्याची ओटी भरायची असते. इथे माझी म्हणजे आमच्या घरातल्याची ओटी असते, परत माझ्या नंदेची ओटी असते आणि ना मी गेलेली होती, मी जाणार होते ॲक्च्युली, मी गावी येणार होते. माझ्या एका क्लायंटला माहिती होतं, ती तुम्हाला क्लायंट माहिती आहे जी मला म्हणजे प्रत्येक टायमाला मदत वगैरे करत असते किंवा काय नाही काहीतरी तुझ्याकडनं येत असतं. तिची एक ओटी होती, तिने मला आवर्जून दिलेली की तेरे घर में भगवान आने वाले हैं, तो मेरी तरफ से भी स्वीट और ये
एक नारियल लेके जा, तर ते मी घेऊन आलेली आहे आणि तिच्या नावाने पण मी इथे ओटी भरलेली आहे. इथे कविता आता ओटी भरते, ती माझ्या नंदेची ओटी ती तिने भरली आणि शेखर सेंटर खांदार सारावती शेखर शेखर सेंटर खांदारे 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 तालाची वटी भरलेली आहे. त्यांचं नाव सांग. वटी भरली त्यांचं नाव विजय दास म्हणा दास वटी भरणार नाही. वटी भरलेली आहे. इथे ना गावकऱ्यांनी मस्तपैकी सगळ्यांचे गाराणे ओटी ज्यांची भरलेली आहे ना त्यांच्या नावाने छान असे गाराणे घातलेले आहेत आणि आता सगळ्यांनी पालखीबरोबर फोटो वगैरे काढलेले आहेत, नमस्कार केलेला आहे आणि आता पालखी आमच्या घरातून दुसऱ्या घरामध्ये जात आहे. इतकं भारी वाटतं, इतकं प्रसन्न वाटतं ना. आजचं असं वाटतं पूर्ण दिवसभर म्हणजे सकाळ सकाळ पालखी येऊन गेली की दिवस इतका प्रसन्न पूर्ण. पण काय करणार, आम्हाला निघायचं होतं मुंबईला. त्याच्यासाठी ना हा आमचा ग्रामदैवत जिथे ह्या मंदिरातले दैवत ना सगळे पालखीमध्ये बसलेले आहेत. आज ह्या टायमाला म्हणजे ना मंदिराकडे कोणच नसतं. तर हे आमचं भडकंबा गावचं केदारलिंग देवस्थान आहे. तर इथे मस्तपैकी आहे. इथे पण आल्याच्या नंतर आम्ही आतमध्ये ना मी छोटीशी क्लिप बनवलेली म्हणजे 1 मिनिटाची अशी हे बनवलेली आहे. ती मी तुम्हाला शॉर्ट्समध्ये नंतर टाकली जाईल, तेव्हा तुम्ही नक्की बघा. तर इथे देवाचे वगैरे छान दर्शन वगैरे केलेले आहेत आणि आता आम्ही बघा माझी इथे सगळी तयारी चाललेली आहेत. आम्ही मुंबईला जायला निघालेलो आहोत आणि आमची 5ची बस आहे. तर इथे फायनली आम्ही सगळ्यांना बाय वगैरे केले. इथे कविताची आई आणि दादा आणि वहिनी आलेले आहेत. ती लोकं पण सांगलीला जायला निघणार आहेत, त्यांच्या गावातून आलेले आणि आता घरी जायला निघणार आहेत. तर इथे ती लोकं स्टॉप घेतात नेहमी आणि इथून मग घरी जातात. तर आम्ही पण आता फायनली गाव सोडत आहोत. सगळ्यांना बाय बोलताना इतकं जीवावरती येतं ना की म्हणजे असं वाटतं की गावावरून मुंबईला येऊ नये आणि मुंबईवरून गावाला जाऊ नये असं वाटत असतं. पण काय करणार, आपल्याला पण जिकडे तिकडे जिथे राहतो तिथे सगळी कामं वगैरे असतात, त्याच्याप्रमाणे आपल्याला सगळं मॅनेज करायचं असतं. चला तर आता फायनली डेपोमध्ये आलेलो आहोत आणि मुंबईला रवाना होत आहोत. आजची छोटीशी जी मी व्हिडिओ बनवलेली आहे देवाबरोबर आमच्या, ती कशी काय वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब.